मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला। नमस्कार, मी विजय पवार। मी तुमच्यासाठी घेऊन आलोय खमंग मेजवानी। यावेळची खमंग मेजवानी सुद्धा मीच करतोय। मित्रांनो, मी आलो आहे SP मोरे कॉलेजच्या फूड फेस्टिवलमध्ये। या फूड फेस्टिवलमध्ये सगळे स्टॉल लागलेले आहेत, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत। बघूया आपण या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ कोणकोणते बनवलेले आहेत, तुम्हाला सगळा माहोल दाखवणार आहे। चला तर मग बघूया हा फूड फेस्टिवल। Instead of going to the routine means everyone thinks of becoming only doctors. There are many professions and you have life beyond it. So you can go for it. खूप टेस्टी खाणं आहे आणि जेवण आय मीन इटालियन। किती स्टॉल्स आहेत तिकडे माहिती नाही, अजून मी आतापर्यंत 25 पर्यंतच पोहोचली आहे। काय तू पाहिलं तिकडे काय आहे? शॉर्मा, चिकन पॉप्स, तिथे चिकन टिक्का वगैरे। अतिशय सुंदर आहे। मुलं एकदम तरबेज झाली आहेत प्रत्येक गोष्ट बनवण्यामध्ये आणि येण्याची पद्धत पण अतिशय योग्य पद्धतीने चाललेली आहे। खूप आनंद वाटला। आम्ही उल्हासाकडून आलो इकडे खास। आपल्यासोबत आहेत आईस स्नॅक्स कॉर्नरचे संचालक प्रमोद ठाकूर। आपण त्यांना विचारूया की ह्या फूड फेस्टिवलमध्ये त्यांना काय वाटतं। खूप मस्त वाटलं आणि असेच प्रोग्राम होत राहावेत आणि आल्यानंतर उत्साह पण लोकांचा बरा वाटला। काही प्रमाणात स्टॉल बघितले, स्टॉल पण खूप सुंदर आहेत आणि असेच प्रोग्राम होत राहावेत। SP मोरे कॉलेजमध्ये अनेक मुलं येतात, इथे रेसिपी शिकतात, बाहेर जातात, आनंदाने हॉटेलमध्ये कामं करत असतात, चांगले यश मिळवत असतात। पण ही मित्र जेव्हा ग्रुपमध्ये जातात तेव्हा त्यांचे मित्रसुद्धा त्यांना खूप चीअरअप करत असतात। असाच माझ्यासमोर एक माझा मित्र आहे, म्हणजे त्याचा मित्र इथे आहे आणि त्याच्या मित्राचं यश बघून त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी बघण्यासारखा आहे। मी तुम्हाला दाखवतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद। त्याला विचारूया की त्याच्या मित्राबद्दल त्याला काय वाटतं। मला आज खूप आनंद झाला की माझा मित्र हा SP मोरे कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट करतो आहे आणि त्याने एवढ्या चांगल्या प्रकारे इथे स्टॉल वगैरे बनवलेला आहे आणि त्यांनी एवढं चांगलं फूड सगळ्यांना दिलेलं आहे की मला एक अभिमान वाटतो की माझा मित्र एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन एवढं चांगल्या प्रकारचं फूड देत आहे इथे। SP मोरे कॉलेज या फूड फेस्टिवलमध्ये ह्या विद्यार्थ्यांसाठी कोण चांगलं अन्न बनवतंय ही कॉम्पिटिशनसुद्धा असते आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं मिळाले त्यांचे पालक इथे येतात। त्या पालकांशी आपण भेटतोय, विचारूया त्यांच्या पाल्याला जे काही बक्षीस मिळाले त्यांच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे। ह्या कॉलेजनी त्यांना शिकवल्याप्रमाणे त्यांनी छान इथे सगळ्या मुलांनी फार छान करून दाखवलं आहे आणि माझ्या मुलाला आणि त्याच्या ग्रुपला रोटी बोटी हा त्यांचा स्टॉल होता, त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे आणि सगळ्यांना त्यांनी केलेले पदार्थ खूप आवडलेले आहेत आणि रिस्पॉन्स सगळ्यांनी छान दिला आहे। बाकीच्या पण मुलांचं कौतुक आहे की त्यांनी खूप छान इथे जसं कॉलेजनी शिकवलं आहे हे केलं आहे तसं घडवलं आहे तसं त्यांनी छान करून दाखवलेलं आहे। आणखी एक पालक आहेत डिसोलकर म्हणून, त्यांच्याही मुलांनी असंच यश मिळवलं आहे, त्यांना विचारूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे। हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पुष्कळ इंटरेस्ट होता आणि त्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं असं मला थोडंफार वाटायला लागलेलं आहे आणि याच्याही पुढे तो चांगल्या रीतीने सगळ्यांना घेऊन पुढे बरोबर जाईल अशी मला आशा आहे। आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक अशोक शेळके। आपण त्यांना विचारूया की या फूड फेस्टिवलमध्ये त्यांना काय वाटतं। मोरे साहेबांचं फूड फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप सुंदर आणि नियोजनबद्ध आहे आणि खूप सुंदर असं हे फूड फेस्टिवल आहे आणि असे फूड फेस्टिवल आत्ता त्यांनी वर्षांनी एकदा घेतं, ते 6 महिन्यांनी एकदा घेऊन जनतेला फूडबद्दल किंवा वेगळ्या रुचीबद्दल त्यांनी माहिती करून द्यावी। आय बिंदू संतोष कुमार फ्रॉम सेंट जॉर्ज स्कूल आदेगाव। आय एम टीचिंग इन प्रायमरी सेक्शन। I enjoy this food festival very much. It is very lovable and we enjoy so much and my family also came and we enjoy the food very lovingly and the taste of food was very nice and delicious. मी केदार बोबडे, हयात रिजन्सी मुंबईमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ आहे
आणि एकूण हा फूड फेस्टिवल बघून फार चांगलं वाटलं आम्हाला. आमच्या स्वतःच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण आली की आम्ही जेव्हा थर्ड इयरला वगैरे होतो त्यावेळेला असेच ऑर्गनाईज व्हायचे. आणि इट्स बेसिकली अ व्हेरी गुड ग्राउंड फॉर चिल्ड्रन टू लर्न समथिंग आणि एक्सप्लोअर करायला. ओव्हरऑल सगळ्यांचे एफर्ट चांगले आहे. मार्क्स डेफिनेटली मार्क्सचा आत्ता त्यांनी विचार करू नये की पहिला कोण दुसरा कोण, कारण ते प्लस मायनस काही जास्त फरक नाही आहे, 4-5 मार्कांचाच फरक आहे सगळ्यांच्यामध्ये मिळून. तर दे हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. शरद उबाळे, मी जनरल मॅनेजर आहे के-स्टार हॉटेलमध्ये. आणि ओव्हरऑल इट इज अ गुड एक्सपिरियन्स फॉर दी स्टुडंट्सला. एक्सपोजर भेटतो तो त्यांना. हे एक म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे की ते मार्केटमध्ये जाऊन स्वतःचा बिझनेस करतील, तर तेव्हा पुढे जाऊन त्यांना काय काय करायला लागेल. इट्स लाईक प्रॉफिट अँड लॉसचं त्यांना स्टेटमेंट आता हे एक फर्स्ट हँड एक्सपिरियन्स भेटलेला आहे. ॲज शेफ सेड की आता फर्स्ट आणि सेकंड पोझिशनच्या ह्याच्यामध्ये न जाता इट्स अन एक्सपिरियन्स, इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स अँड दॅट विल टेक देम अ लॉंग वे. अँड इट्स अ गुड एक्सपिरियन्स आणि भरपूर छान केलेला आहे. खूप व्हरायटी आहे. सो वी एन्जॉयड इट. पनवेलच्या नगराध्यक्षांनी या फूड फेस्टिवलला भेट दिलेली आहे. या फूड फेस्टिवलबद्दल त्यांचं मत काय आहे आपण जाणून घेऊया. खरोखर हे जे फूड फेस्टिवल भरवलेलं आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे सुंदर अशासाठी म्हणेन की नवीन पनवेल विभागामध्ये SP मोरे ह्यांनी जे म्हणजे कॉलेज काढलेलं आहे हॉटेल मॅनेजमेंटचं, आणि त्यामध्ये जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणातून मुलं किती तयार झालेली आहेत हे पण ह्याच्यातून दिसून येतं. आणि मी दरवर्षी ह्या फूड फेस्टिवलला भेट देत असते. आणि ही भेट देत असताना अगदी म्हणजे जे जे खाद्यपदार्थ आम्ही खाऊन पाहिले ते अत्यंत चविष्ट, म्हणजे आताच्या काळामध्ये जास्त ऑइली नको, जास्त हे नको, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकार इथे बघायला मिळतात, खायला मिळतात. आणि हे शिकवले जातात, ते आपल्या परिसरातच शिकवले जातात. त्याचा मला म्हणजे अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे. कारण सतीश मोरे हे म्हणजे खूप म्हणजे सामाजिक सोशलमध्ये पण त्यांचं खूप कार्य आहे. आणि हे कार्य करत असताना त्यांचं हे कॉलेज आहे ते आपल्या इथली मुलं बाहेर देशात जाण्यासाठी सुद्धा तयार करतात. हा एक मला अभिमान आहे. कारण आपल्या इकडची मुलं जातात पण हॉटेलिंगसाठी किंवा इतर ह्यासाठी व्यवसायासाठी सुद्धा बाहेर जातात. याचा एक मला आनंद आहे. या फूड फेस्टिवलमध्ये खूप सुंदर सुंदर खाना खजाना ठेवलेला आहे, तो पाहून खूप आनंद झालेला आहे. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत रुशाली मखदूम मॅडम, ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे, त्यांचं फार मोठं कार्य आहे. त्या नेहमीच या फूड फेस्टिवलला भेट देत असतात. आपण विचारूया फूड फेस्टिवलबद्दल त्यांना काय वाटतंय. यावर्षी पूर्ण प्रत्येक स्टॉलला मी भेट दिली आणि मुलांचा उत्साह खूप आवडला मला. आणि SP मोरे कॉलेजनं जी नवीन उपक्रम असा मला वाटतो, कारण नेहमी आम्ही म्हणत असतो की 4 भिंतीच्या आत पुस्तकं ज्या तुम्हाला शिकवू शकत नाहीत ते प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवतं. आणि ते प्रॅक्टिकल आता ही मुलं करत आहेत. आणि ते प्रॅक्टिकल करत असताना डायरेक्ट त्यांचा जो ग्राहकांच्याबरोबर संबंध येतो, त्यांच्याशी संवाद होतो. आणि त्यातून ही मुलं जी आज घडणार आहेत ते ज्ञान त्यांना खूप उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. आणि एक उत्साहाचं असं एक वातावरण असतं. मुलांना एक खूप काहीतरी क्रिएटिव्ह करायला मिळतं. हे त्यामुळे मला ही संकल्पना मुळातच खूप आवडलेली आहे. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख संचालक डॉक्टर अजित मखदूम आपल्या या फूड फेस्टिवल त्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे. आपण विचारूया त्यांना की ह्या फूड फेस्टिवलबद्दल त्यांना काय वाटतंय. हा फूड फेस्टिवल दरवर्षी एक आमचं आकर्षणाचं केंद्र आहे. यावर्षी आम्ही मोरे सरांच्याकडनं कधी फोन येतो आहे आणि आपण फूड फेस्टिवलला कधी जातो आहे याची आम्ही वाट बघत होतो. आणि त्यांचा फोन आल्यानंतर खूप आनंद वाटला की आता आपण फूड फेस्टिवलला जाऊया. कारण गेल्या वर्षी खूप आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी जे पदार्थ करतात ते सर्व प्रकारचे एकूण एक सगळ्या डिशेस या ठिकाणी करतात. आणि एवढ्या या कॉलेजचा उपक्रम जो आहे संबंध नव्या मुंबईमध्ये सर्वात मोठा असा उपक्रम असा मी समजतो. आणि यातनं मुलं जी घडत आहेत ते अतिशय चांगलं चित्र आहे. मित्रांनो, हा सगळा माहोल इकडे दिसतोय. हा माहोल क्रिएट करण्यामागे जे ब्रेन वापरले गेलेलं आहे त्या व्यक्तीचे ब्रेन आहे. ते SP मोरे कॉलेजचे सर्वा सतीश मोरे आज माझ्यासोबत आहेत. विचारूया त्यांना त्यांची याबद्दलची भूमिका काय आहे. सर सांगा तुम्ही. हॉटेल मॅनेजमेंटचं आपलं जे कॉलेज आहे
तर विद्यार्थी आपल्याकडे कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम शिकतात, म्हणजे डिग्री, डिप्लोमा, मास्टर्स. परंतु वर्गामध्ये शिकणं, वर्गामध्ये प्रॅक्टिकल्स करणं आणि ॲक्च्युअल लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकरता जेवण बनवणं, तिकडे विक्री करणं आणि लोकांच्या पसंतीला उतरणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्हाला वाटतो. त्यामुळे दरवर्षी आपण अशा प्रकारचा फूड फेस्टिवल अरेंज करतो, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की जवळ 32 स्टॉल हे फूडचे आहेत आणि ह्या 32 स्टॉलमध्ये आपले सगळे पदार्थ हे मुलांनी स्वतः बनवलेत, स्वतः त्याची विक्रीची योजना केलेली आहे, डेकोरेशन स्वतः केलेलं आहे. याचा एक फायदा असा होतो की मुलं जेव्हा प्रत्यक्ष मार्केटमध्ये व्यवसाय करण्याकरता जातात किंवा नोकरी करण्याकरता जातात, तेव्हा त्यांना जो कॉन्फिडन्स हवा आहे तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा कार्यक्रम आपण दरवर्षी इकडे साजरा करतो. जवळपास 1,500 ते 2,000 पनवेलमधील व्यक्ती, विद्यार्थ्यांचे पालक हे या कार्यक्रमात येतात आणि हा आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात, मुलांचं भरभरून कौतुक करतात, त्यांना काही गाईडलाईन्स देतात. तसंच आपण इकडे अन्नपूर्णा नावाचा एक पुरस्कार देतो. हा पुरस्कार आपण पनवेलमधील किंवा इतर परिसरातील जे ह्या हॉटेल व्यावसायिक असलेल्या ज्यांनी पिढ्यानपिढ्या याच्यामध्ये काम केलं आहे अशा लोकांकरता आपण हा पुरस्कार देतो. ह्या पुरस्कार देण्यामागचा हेतू हा आहे की मुलांना एक प्रेरणा मिळावी, मुलांना एक लक्षात यावं की अशा प्रकारचे काही लोक जे आहेत हे कशा प्रकारे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या काम करतात आणि ते काम केल्यानंतर त्यांना कसं यश मिळालं, हे जे काही त्यांना मुलांना जे नॉलेज मिळावं म्हणून आपण अन्नपूर्णा हा पुरस्कार दरवर्षी इथे देतो. त्याचे 3-3 मार्करी दरवर्षी असतात. या प्रकारे कॉलेज आपण तसं बघायला गेलं तर पनवेलमधलं हे पहिलं कॉलेज आहे हॉटेल मॅनेजमेंटचं. आपल्याकडे नुकतंच एअरपोर्ट येऊ घालतं आहे आणि एअरपोर्टच्या अनुषंगाने हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम, रिटेल मॅनेजमेंट याची अत्यंत गरज आहे. नाही तर अदरवाईज आपल्या मुलांनी जर हे कोर्स केले नाही तर हॉटेल विमानतळामध्ये नोकरी असतानासुद्धा त्या प्रकारचं ज्ञान नाही म्हणून बाहेरची भरती होईल आणि नंतर बोंबलत काही अर्थ नाही बोंबलण्यात किंवा आम्हाला नोकऱ्या मिळाला नाही. आणि हाच विचार करून मी गेली 10 वर्ष हॉटेल मॅनेजमेंटचा मूळ माझा उद्देश हा आहे की आपल्याकडे येणारं SEZ, आपल्याकडे येणारं विमानतळ, आपल्याकडे येणारी जी रायगडमध्ये ज्या पद्धतीचा जो स्रोत येतो आहे मोठ्या प्रमाणात, त्याप्रमाणे हॉटेल्स येतील, त्याप्रमाणे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज येतील आणि त्याला लागणारं ज्ञान, त्याला लागणारं नॉलेज, करिअर ओरिएंटेड कोर्सेस आपण इथे चालवतो. आणि माझं मत हेच आहे की त्या प्रकारचा मनुष्यबळ आपण पनवेलमधूनच प्रोव्हाइड करू, जेणेकरून तशा प्रकारचं मनुष्यबळ आणण्याकरता दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा दुसऱ्या शहरांमध्ये जावं लागणार नाही. मित्रांनो, माझ्यामागे स्टॉल आहे तो लिव्हर दाबेलीचा. सुंदर लिव्हर दाबेली आहे. मी थोडं खाण्यामध्ये बिझी आहे, आपण घेऊया छोटीशी विश्रांती. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी, मोठे संडे मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव, ती कुशल गृहिणी थारी. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया नारी. मोठे 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 मसाले, विसरून जा मसाले आता फक्त कोठे वडा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले, पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. ब्रेक नंतर खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. इकडे खूप धमाल चालू आहे. पनवेलमध्ये आल्यानंतर टपाल नाका, प्रसिद्ध असा टपाल नाका, आणि टपाल नाक्यावरती गेल्यानंतर खमंग असा सुगंध येतो. कसला तुम्हाला माहितीच आहे, मिसळ, युनियनची मिसळ. या युनियन मिसळचे मालक खळदे यांना आज जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या मिसळ केल्याबद्दल, म्हणजे त्यांनी जी मिसळ काही करतायत त्याच्याबद्दल. आपण त्यांना विचारूया की त्यांच्या मिसळ करण्यामागचा राज काय आहे. आमची परंपरा 80 वर्षाची, आजी आजोबा वडील आणि आता आम्ही. मेन राज म्हणजे असं आहे की सर्व मसाले जे आहेत ते आमचे घरचे आहेत
आम्ही सर्व घरी मसाले घरी बनवतो, सर्व घरची माणसं काम करतात आणि एक आपुलकीने रोजचं काम रोज केलं जातं, कुठेही शिल्लक राहत नाही. रोजचा एक फ्रेश आयटम लोकांसमोर मांडतो आम्ही आणि 12-12:30पर्यंत सर्व शिल्लक काही राहत नाही. त्यामुळे जी टेस्ट आहे ती रोज नवीन टेस्ट असते, लोकांना फार आवडते. जीवनात बरेच पुरस्कार असे सामाजिक क्षेत्रामध्ये भेटले, पण माझ्या व्यवसायात एक छोटासा व्यवसाय माझा आहे आणि एवढा मोठा सन्मान आजपर्यंत कोणीच केला नाही. SP मोरे कॉलेजतर्फे आता जीवन गौरव खरोखरच हे विसरू शकणार नाही. ही क्वालिटी जी काही मिसळची क्वालिटी आहे, आजपर्यंत ही क्वालिटी तुम्ही टिकवण्यामध्ये कसं यशस्वी झालेलं आहे, त्याचं गुपित काय नेमकं, काय करता तुम्ही त्याच्यामध्ये? आमचे घरगुती जे मसाले असतात त्याच्यामुळेच ती क्वालिटी वेगळी आहे आमची. आणि हे मिसळ व्यावसायिक आहेत, म्हणजे लोकांना मिसळ खाऊ घालतायत आणि तिथे त्यातून तुमचं घर चालणार आहे. याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका होती का? नाही, असं काही वाटलं नाही, बल्कि अजून मला प्राऊड वाटलं की वाव आपण बनवतोय आणि आपण सर्व करतोय सगळ्यांना. इट्स गुड. मी पुरी लाटायला असते ॲक्च्युली, मी आणि आमच्या ताई आम्ही दोघी पुरी लाटायला असतो आणि हे दोघं पण सर्व करायला असतात. तरुण पिढी सुद्धा माझ्याबरोबर आहे, त्यांच्या घरातली जी त्यांचा वारसा पुढे चालवणार आहे. आपण विचारूया तरुण पिढीला पण या मिसळबद्दल त्यांचं म्हणणं काय. Myself Ravina Kade. I'm doing my college from BCT कॉलेज. असंच रोज कॉलेज करून सुद्धा मी संडेला पप्पांना सगळ्यांना हेल्प करते ॲज पार्ट टाईम म्हणून. मला मजा येते खूप आणि हेल्प पण होते. चवीने खाणार त्याला आप्पा परांजपे देणार, हे ब्रीदवाक्य ज्यांनी अजरामर केलेलं आहे पनवेलमध्ये, असे आप्पा परांजपे आपल्यासोबत आहेत. त्यांना SP मोरे कॉलेजने जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. कशासाठी माहिती आहे का? ते लोकांना चांगलं खाऊ घालतायत म्हणून. विचारूया आपण आप्पा परांजपेंना की त्यांच्या या यशाचं गमक काय. आम्ही अन्नदाता सुखी भाऊ या तत्वाने आम्ही मी आणि माझ्या सौनी हे कार्यक्रम चालू केला आहे. आणि या माझ्या हॉटेलला सोमनबाई आणि दादा सोमन यांचा पूर्ण आणि महाराज गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद मला मिळाल्या कारणाने मी शून्यातनं माझं वैभव निर्माण केलेलं आहे. आणि मला खूप अभिमानाने सांगतो की आज SP कॉलेजने मला जीवन गौरव पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी उत्तरोत्तर आपलं कार्य चालू ठेवावं आणि भारताचं नाव मोठ्या प्रमाणात भारतात फेमस करावं, एवढीच त्यांना विनंती आहे. बाकी तुम्ही जेव्हा ही सुरुवात केली ती कशी सुरुवात केली, तुमची सुरुवात कशी होती? ही सुरुवात मी फक्त 3 रुपयात पोटभर जेवण देऊन सुरुवात केलेली आहे. 1986 साली तेव्हा स्वस्ताही खूप होती. आता काळानुसार महागाईनुसार रेट वाढलेले आहेत, त्यामुळे पण जेवढी सोय करता येईल ज्येष्ठ नागरिकांना डबा घरपोच, हॉस्पिटलमध्ये होतपोच, भारतावर कुठली आपत्ती आली, समजा 26 जुलैच्या पुरासारखी गोष्ट झाली तर त्यावेळेलासुद्धा मी अन्नदान खूप केलं आहे. घराला माझा स्वतःचा धंदा बंद करून आमच्या इथे पाणी न बसल्या कारणाने मी सगळं सामान माझं हे अन्नदानासाठी संपवलं आहे. आणि जिथे जेवण पोचत नव्हतं तिथे मी अन्न पोचवलं आहे. आणि त्यावेळेला बदलापूरमधील गांधी अंध विद्यालयाच्या शाळेमधील उपाशी असताना त्यांच्याकडे राहिलेलं अन्नधान्य हे मी त्यांना पाठवून दिलेलं आहे. आणि त्यांनी मला प्रशस्ती पुस्तक आणि प्रमाणपत्र त्यांनी पाठवलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे पण आभारी आहे. मित्रांनो, यशस्वी पुरुषामागे आप्पा खरोखर यशस्वी आहेत बरं का, पण यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी महिलासुद्धा असते, स्त्री असतेच. आप्पांची अर्धांगिनी त्यांच्यासोबत उभी आहे. आपण त्यांनाही विचारूया की चवीने खाणार त्याला आप्पा परांजपे देणार, ह्या यशामागे गमक काय, तुम्ही त्याला किती साथ दिलेली आहे? आप्पांनी केली, मी डब्याने केली, टिफिननी, आणि मग नंतर हळूहळू मग ह्या व्यवसायात पुढे आले आणि वडिलांचा आशीर्वाद होता. निश्चितपणे आप्पा परांजपेंची युवा पिढीसुद्धा आपल्यासोबत आहे. या युवा पिढीला सुद्धा आपण विचारणार आहोत की हे काम पुढे ते कसे घेऊन जाणार आहेत. पुढचा व्यवसाय मी स्वतः सांभाळतो, दुकान मीच बघतो सगळं. आता ह्याच्या पुढे अजून काहीतरी तुमची जशी इच्छा आहे की आप्पा परांजपेंचं एक मोठं हॉटेल व्हावं, ते जरूर आम्ही करू आणि निश्चितच पनवेलमध्ये एक मोठं नाव करून दाखवू. आमचा जो बिझनेस आहे विरूपाक्ष स्नॅक्स कॉर्नर, ते पोळी भाजी केंद्र आमचं घरगुती आहे. माझ्या आईवडिलांनी आम्ही दोघं भाऊ आहोत. हा जो धंदा आहे, जो व्यवसाय आहे, तो बऱ्या म्हणजे आम्ही आमच्या मेहनतीने पुढे न्यायचा नक्कीच म्हणजे प्रयत्न करू. आणि माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या बाकी सगळ्या नातेवाईकांचा, आमच्या दोन्ही भावांवर जो आशीर्वाद आहे तो आमच्या पाठीशी आहे. आप्पा परांजपे हे सतत त्यांच्या डोक्यामध्ये दोघं नवरा बायकोंच्या कसं वेगवेगळ्या पद्धतीने जेवण करायचं आणि कसं लोक खुश होतील हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून ते सतत बिझनेस करत असतात. मला पैसे किती मिळतील हा विषय डोक्यात न ठेवता लोक समाधानी कसे होतील हा डोक्यात विषय करून ते जेवण करतात. आणि आमची वहिनी सतत त्या अन्नपूर्णा म्हणून सारखी सतत वेगवेगळे काहीतरी प्रयोग करून जेवण तयार करायचा प्रयत्न करत असते. ह्या पनवेलमधील सुरुची हॉटेलचे मालक शेनॉय यांना आज SP मोरे कॉलेजने जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी हे यश मिळवलेलं आहे, त्यांच्या यशाबद्दल आपण त्यांना विचारतोय. सुरुवात 1966 साली वडिलांनी वासवंडा त्यांना म्हणायचे,
त्यांनी सुरू केलं विद्याभवन या नावाने आणि मग 2004मध्ये आम्ही त्याचं म्हणजे रिनोव्हेशन करून सुरुची या नावाने चालू केलं 2004मध्ये आणि हळूहळू असं वाढत गेलो आहे. सध्या आहोत आता 50 वर्ष झाले. 50व्या वर्षी आम्हाला जीवनगौरव गौरव पुरस्कार मिळाला. खूप आनंद वाटतो आहे. आज पनवेलमधलं सुरुची हॉटेल एक वेगळी प्रतिमा त्याची लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आज सुरुची हॉटेलचं जर वास्तू पाहिली तर भव्य दिव्याची वास्तू त्यांनी उभी केलेली आहे. हे करत असताना ते तुम्हाला काय 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 कष्ट करावे लागले? कष्ट तर जे असतातच, खूप मेहनत तर असतेच आणि चिकाटी आहे. हळूहळू वाढत गेलो. 50 वर्ष लागली पण झालेलं आहे एकदाचं. वडिलांचं स्वप्न होतं त्याप्रमाणे आमचं पूर्ण झालेलं आहे आता असं वाटतंय. बरं, या कार्यामध्ये निश्चितपणे तुमच्या सोबत असलेले तुमच्या सौभाग्यवती यांचं सुद्धा तितकंच योगदान असेल. मी त्यांनाही विचारतोय की हे सगळं यांच्या वडिलांचं जे स्वप्न होतं आणि आज हे सुरुची हॉटेल इतकं मोठं उभं राहिलेलं आहे. आज पनवेलमधले अनेक लोक, पनवेलच्या बाहेरचे अनेक लोक सुरुची हॉटेलमध्ये येतात, जेवतात, आनंदाने निघून जातात. आज तिथे रांगा लागत आहेत त्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तुम्हाला हा सगळा नजारा बघितला तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? खूप आनंद होतो मला बघून सगळं. यांच्या या कार्यासाठी तुमचं योगदान किती तुम्ही दिलं ते सांगा. योगदान काहीच नाही आहे. टाईम आमचं खूप, ह्यांचा टाईम खूप दिवसभर हॉटेलमध्ये जातो. तेच आहे, आम्हाला टाईम पाहिजे त्यांचं. ते दिवसभर हॉटेलमध्ये असतात आणि ते तुम्ही ते सगळं सहन करताय, हेच मोठं योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांना विचारूया की हे काम ते पुढे कसे घेऊन जाणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ॲब्सोल्युटली प्राऊड. चांगलं काम केलं. यू रिअली वर्कड हार्ड. आणि आता बघू, आता फुल ट्राय करणार यांचं एफर्ट्स आणि सगळं चांगलं करायचं. हे होते SP मोरे कॉलेजने ज्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला ते गुणीजन. मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा काही रेसिपी असतील तर निश्चितपणे आमच्यापर्यंत या. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. अशाच काही खमंग रेसिपीज आणि खमंग कार्यक्रम घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.